बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारी विश्वाची चर्चा देशभरात होते. एकट्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये 109 मृतदेह सापडलेले आहेत आणि ही वर्षभराची आकडेवारी आहे. बीड जिल्ह्याची आकडेवारी आहे. 5 वर्षातली 308 खुनाचे गुन्हे हे नोंदवले गेलेले आहेत. 295 त्यापैकी खुनाची प्रकरणं ही उघडकीस आली आहे. खुनाचे प्रयत्न झाले 765 इतकी ही आकडेवारी आहे आणि बलात्कारांची जी नोंद आहे गुन्ह्यांची ती 782 आहे. आणि जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये, या 2024च्या महिन्यामध्ये 39 हत्या एकूण झालेल्या आहेत आणि खुनाचे प्रयत्न झालेले 77 तशा गुन्ह्याची नोंद बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये केली गेलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे का नोंदवले जात आहेत आणि इतकं हे गुन्हेगारी विश्व बीड जिल्ह्यातलं का वाढलं, या जंगलराज वाढवण्यामागे नेमके कोण जबाबदार आहे आणि तिथला कन्व्हिक्शन रेट म्हणजे शिक्षा मिळण्याचं एकंदरीत प्रमाण गुन्ह्यांमधलं हे राज्यामध्ये सर्वात कमी का आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये हे जंगलराज वाढवण्याच्या मागे कुणी एक मोठा राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे का, या सर्व प्रश्नांची आपण उकल करणार आहोत माझ्या टू द पॉइंट या शो मध्ये. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माजी पोलीस अधिकारी धनंजय वंजारी सर आणि ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे हे नांदेड वरून आमच्या सोबत जोडले गेलेले आहे, ज्यांचा मराठवाड्याचा खूप चांगला राजकीय सामाजिक अभ्यास आहे आणि म्हणून विशेषत्वानं आम्ही त्यांना या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी जोडून घेतलेला आहे. विनायक एकबोटे यांच्याकडे जातो कारण मराठवाड्याचा हा विषय नांदेड जिल्ह्याचा जरी नसला तरी तो बीड जिल्ह्याचा आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये हे मस्साजोग प्रकरण झाल्यानंतर ज्या असंख्य अशा क्रूर कहाण्या पुढे येत आहेत आणि वेगवेगळी आकडेवारी सातत्यानं तिथल्या गुन्ह्यासंदर्भातली मांडली जाते. एखाद्या जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई अत्यंत सुसंस्कृत शहर असताना आणि सामाजिक सांस्कृतिक घडामोडी सातत्यानं या परळी म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये या अंबेजोगाई तालुक्यामध्ये होत असताना त्याच जिल्ह्यामध्ये इतक्या सगळ्या क्रूर कहाण्या पुढे येण्याचं नेमकं काय कारण असू शकतं? नाही, मुळामध्ये आपण जर एकंदर सगळा इतिहास मराठवाड्याचा पाहिला तर हे अत्यंत दुर्दैवी आहे की बीड जिल्ह्याचं जे नाव येते ते कधी पण अशाच प्रकरणामध्ये येते. मी ज्या वेळेला ETVला कार्यरत होतो त्यावेळेला एक तेलगी प्रकरण झालं होतं. त्या तेलगी प्रकरणाचा सुद्धा लागेबांधे बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याची तेव्हा बातमी होती. एवढंच नव्हे तर त्या बातमीच्या संदर्भात काही माहिती मिळवण्यासाठी ETVनं मला तिथं पाठवलं होतं. त्यानंतर आता हे संतोष सरपंच जे आहेत त्यांच्या खुनाचं प्रकरण आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं याचा अत्यंत ठळक पुरावा म्हणजे हे संतोष देशमुख जे सरपंचचं खून प्रकरण आहे ते आहे. आता आपल्याला लक्षात येईल की या खुनामध्ये आरोपी जे सापडले त्याचे लागेबांधे कुठपर्यंत जात आहेत. तर याची कारणं काय आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे शासन आणि प्रशासन आहे यांची एक अशी युती झालेली आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून मग आपल्याला हवे तसं कारभार करायचा, हवे ते धंदे करायचे, मग हवे त्या धंद्यावर एक पांघरण घालायचं, असा एक सध्या पायंडा आपल्याकडे दुर्दैवानं पडत चाललेला आहे. आणि याला विरोध कोणी करायला गेलं तर त्यानंतर त्याला त्याचे तोंड बंद करायचे किंवा मग ते तोंड बंद होत नसतील काही धाकदपट दाखवून किंवा आमिष दाखवून तर मग शेवटी त्याचा काटा काढायचा, असं एक प्रयत्न या सरपंचाच्या हत्येतून असं दिसतो. आता या सरपंचाला का मारलं याचं नेमकं कारण आज उघड झालेलं नाही, परंतु या सरपंचाच्या हत्येवरून बीड जिल्ह्यामध्ये जे सगळं काही सध्या चालू आहे त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की या सगळ्या घटनांच्या मागे कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे. मग तो कोणाचा आहे हा पार्ट उद्या तपासामध्ये पुढे येईल, पण आज उघड
जे म्हटलं जात आहे की धनंजय मुंडे याच्या मागे आहेत, त्यांचे उजवे हात असलेले वाल्मिक कराड याच्या मागे आहेत आणि या आरोपी आहेत ते यांच्या लागेबंदे असलेल्या जवळचे असे कोणीतरी आहेत, असा आरोप सगळेजण करत आहेत. जितेंद्र आव्हाड करत आहेत, सुप्रिया सुळे करत आहेत, सुरेश धस यांनी तर आघाडीच उघडली आहे, मनोज जरांगे पण तेच करत आहेत. प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड ते या प्रकरणात आहेत की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. परंतु अशा ज्या प्रवृत्ती आहेत या काही एका दिवसात किंवा एका वर्षात उभ्या राहत नाहीत. जर समजा बीड जिल्ह्याच्या सगळ्या घटनाच्या मागे राजकीय हा वरदहस्त आहे, तो कोणाचा आहे आणि तो कधीपासून आहे हे पण आपण या सगळ्या चौकशामध्ये जर उघड केलं तर हे लागेबांधे आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत जातील याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. आज जे आरोप करणारे आहेत धनंजय मुंडेवर, ते इतके दिवस धनंजय मुंडेची पाठराखण करणारे होते. म्हणजे धनंजय मुंडेला जे कोण मोठं केलं ते आज त्यांच्यावर पुन्हा ते सुरेश अण्णा धस असो किंवा जितेंद्र आव्हाड असो यांच्या सोबतच धनंजय मुंडेची आज गेल्या 15-20 वर्षापासून राजकीय कारकीर्द सुरू होती ना. मग त्यावेळेला हे सगळं त्यांना कळलं नाही का, दिसलं नाही का? त्यावेळेला त्यांना थांबवता आलं नाही का किंवा यांना समजावता आलं नाही का? हे हे जे आहे हे सगळं अत्यंत संतापजनक म्हणण्यापेक्षाही चिंताजनक अधिक आहे. कारण आपण महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आणि कुठं चाललो आहोत आपण, पुढच्या पिढीसाठी आपण ताटामध्ये काय वाढून ठेवत आहोत, कोणत्या दिशेला फक्त सत्तेसाठी जर अशा पद्धतीनं त्या सरपंचासारखे लोक किड्या मुंग्यासारखे मरणार असतील तर महाराष्ट्राचं बिहार काय, बिहारच्या पलीकडे काय म्हणजे हे झाल्यासारखं होईल ते. हे अत्यंत तापदायक आहे आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अत्यंत म्हणजे एकनाथ महाराज असू द्या, रामदास असू द्या, नामदेव असू द्या, हे सगळे मोठे संत या मराठवाड्याच्या भूमीमध्ये निर्माण झाले. त्यांचा जन्म इथला आहे. त्यांनी या महाराष्ट्राला इतके चांगले विचार दिले. महाराष्ट्राची जडणघडण या संत साधूंच्या सगळ्या विचारावर आजपर्यंत झालेली आहे. अशा मराठवाड्यामध्ये बीडला हा कलंक लागणं, हा कलंक केवळ बीडचा नाही, हा मराठवाड्याचा कलंक आहे आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे. मी याचं मी खरं म्हणजे मी सर्व धनराज मी 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 पुन्हा येणार आहे तुमच्याकडे. मी धनराज वंजारे यांच्याकडे जातोय. धनराज वंजारे सरांनी मुंबईतली गुन्हेगारी पाहिली आणि अंडरवर्ल्ड सुद्धा त्या काळातलं पाहिलं आणि वेगवेगळ्या टोळ्यांचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढावी आणि जी आकडेवारी येते म्हणजे 1281 पिस्तुलाचे परवाने हे बीड जिल्ह्यामध्ये दिले गेले. त्यातले 100 परवाने आता अलीकडच्या काळामध्ये रद्द करण्यात आले, तेही संतोष देशमुख प्रकरण पुढे आल्यानंतर. आता 245 गुन्हे ज्या व्यक्तींवरती दाखल आहेत त्याच व्यक्तीला जर परवाने दिले जात असतील बंदुकीचे आणि पिस्तुलाचे तरी अत्यंत भयंकर गोष्ट आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकट्या परळी या ग्रामीण भागामध्ये 2024 या सालामध्ये परळी ग्रामीण या पोलीस स्थानकाअंतर्गत 66 खून झाले, परळी शहराअंतर्गत 17 खून झाले, परळी संभाजीनगर पोलीस स्थानकाअंतर्गत 26 खून म्हणजे 109 मृतदेह हाती आले आणि 4 मृतदेहांची ओळखी पटली नाही. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हे न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर याचं पुढे काय झालं किंवा त्याचा तपास किती झाला, पुरावे किती आले, हा अत्यंत वेगळा भाग आहे. रेती आणि राखेच्या व्यवसायामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या या नादामध्ये अनेक भांडणं झाली आणि त्यामुळे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तपास बीड जिल्ह्यामधल्या अत्यंत संत गतीनं होतो, अटक होत नाही, मग पुरावे गोळा केले जात नाही, न्यायालयामध्ये ते निर्दोष सुटतात. बलात्कार, विनयभंग, वाहन चोऱ्या, माल अडवणं, वाहन लुटणं, दहशत जमवणं, झुंडशाही, धाक जमवणं अशा प्रकारची ही गुन्ह्यांची व्याप्ती आहे. वंजारी सर, नाही, प्रश्न केवळ राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असं म्हणून हा सुटणारा प्रश्न नाहीये. आपल्याला बघावं लागेल की राजकारणाचं गुन्हेगारीकरण का झालं.
जसं तू तुझ्या प्रस्तावनेत विशद करतोय की गुंड टोळ्या, अरुण गवळी असो, दाऊद असो, छोटा राजन असो, त्यावेळच्या या गुंड टोळ्या ज्या होत्या, यांनाही एका विशिष्ट मार्गाने विशिष्ट प्रकारचा राजकीय अभय किंवा राजकीय वरदहस्त असायचा, किंबहुना त्या सुद्धा राजकीय कारणासाठी आपलं टोळी युद्ध करत असत किंवा त्या टोळ्या राजकारणासाठी वापरल्या जायच्या. कालांतराने राजकारण्यांच्या लक्षात असं आलं की यांना, या गुंड टोळ्यांना पोचण्यासाठी आपल्याला पोलीस आणि न्यायिक व्यवस्था ही वळती करावी लागते. काही ना काही इन्फ्लुएन्स कुठेतरी करून यांना बचाव करावा लागतो. त्याचा मुख्य पुरावा असा आहे की आजपर्यंत एवढे एन्काउंटर झाले मुंबईमध्ये. एक काळ असा होता 2000 साल किंवा 1999 साल, तेव्हा 250 ते 300 एन्काउंटर एका वर्षामध्ये व्हायचे आणि आम्ही गुंड टोळ्यांचं कंबरड मोडलं असं जेव्हा बोलल्या जायचं, तेव्हा गुंड टोळ्या या खरंच कंट्रोलमध्ये आल्या असा एक सर्वसाधारण जनतेला मेसेज गेला. परंतु राजकारणी या गोष्टीचा विचार वेगळ्या पद्धतीने करत होते की गुंड टोळ्यांकडून आपली कामं करून घेण्यापेक्षा आपण प्रशासनामध्ये आणि प्रशासनाला लागलेली जी लोक आहेत त्यांच्या मधून जर गुंड टोळ्या निर्माण केल्या तर मग तुम्हाला हल्लीच्या वेळेमध्ये दिसतं की परमबीर सिंगाचं प्रकरण असेल किंवा अजून ते वजे आहेत, बाकीचे काही अधिकारी आहेत त्यांची प्रकरण असतील, ही एक प्रकारची गुंड टोळ्यांची परिभाषा बदललेली किंवा शिफ्ट केलेली गुंड टोळ्या या प्रशासनामधून निर्माण व्हायला लागल्या. तुम्ही पोरशे प्रकरण जर बघितलं, तुम्ही अक्षय शिंदेचा बदलापूरचा एन्काउंटर बघितला, तर तुम्हाला याच्यात असं दिसेल की इथं पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रेव्हन्यू अधिकारी हे गुंडांसारखंच कामं करतात. म्हणजे सॅम्पल बदलणे, एखाद्याचा FIR न घेणे, एखाद्याला हेडसांड करून मुद्दाम त्याचं जे एव्हिडन्स आहे ते रेकॉर्डर न आणणे, असा हा जो प्रकार दिसतोय ना, हे खरं संपूर्ण महाराष्ट्राचं पुरोगामित्व बदलणारं चित्र आहे. आणि हे जरी अभिमानाने बोललं गेलं असलं की महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि बीड आणि नगर किंवा मराठवाड्यामध्ये खूप संत जन्माला आले. अगदी ज्ञानेश्वरापासून तर सगळी मांदियाळी तुम्हाला तिथंच संतांची दिसते. मग हे कसं झालं? कारण जसा हा शिफ्ट झाला, राजकीय गुन्हेगारीकरणाचा शिफ्ट एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये गेला, त्यात एक महत्वाचं कारण घडलं आणि विश्लेषण केल्यावरती असं घडतं की मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक हे सरळ राजकारणात यायला लागले. आणि म्हणून तू जी आकडेवारी वाचून दाखवतोय मनोज, ती इतकी महत्वाची आहे की एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना ती माणसं निवडून येतात. सरतेशेवटी दोष कोणाचा? जनतेचा. लोकशाही आहे, लोकांनी राज्य स्थापन करायचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आता तुम्हाला पिस्तुलाचे आणि रिव्हॉल्व्हरचे परवाने रद्द करण्याची वेळ आली, एक मर्डर झाल्यावर संतोष देशमुखचा, याचा अर्थ तुम्ही त्रैमासिक, 6माही किंवा वार्षिक मूल्यांकन जे आहे हत्यारांचं, जे परवाने दिले त्याचं, ते मूल्यांकन करत नव्हता का? तुमच्या ते लक्षात आलं नव्हतं का? म्हणजे परत कसं आहे की व्यवस्थेकडे हे उठणारं बोट आहे. व्यवस्था विशेषतः याला कारणीभूत असणारं जे मंत्रालय आहे, त्याला आपण गृह खातं म्हणून ओळखतो, ती अनेक कित्येक वर्ष प्रतिगामी स्वरूपाचं विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षाकडे असल्यामुळं हा प्रकार दिनदुनी रात चौगुनी असा प्रगती करत गेलेला आहे, हे तुम्हाला दिसतं. शेवटचा याच्यामधला कडी जोडण्याचा मुद्दा असा आहे मनोज, की गुन्ह्याचं प्रमाण आणि गुन्ह्याच्या शिक्षा झाल्याचं, कन्व्हिक्शनचं प्रमाण, त्यांना दोषप्राप्तीचं प्रमाण, विषयावर येणार आहे याचं जर सर. आपण वंजारी सर, मी त्या मुद्द्यावर येणार आहे कारण तो अत्यंत वेगळा आणि जरा मोठा विस्तारानं सांगायचा तुम्हाला असा तो मुद्दा आहे. या शोचा तो अत्यंत महत्वाचा भाग आहे. मी फक्त थोड्या वेळासाठी विनायक एकबोटे सरांकडे जातो. बघा, ज्या गोष्टी आता आपल्या चर्चेत आले, म्हणजे ज्या मुद्दे आपल्या चर्चेमध्ये आले, त्यातून एक स्पष्ट दिसतं की पोलिसांचा धाक बीड जिल्ह्यामध्ये नाहीये का? ते गुंडांना घाबरतात किंवा गुंडाचे जे कोणी आका असतील त्यांना राजकीय वरदहस्त असेल आणि राजकीय वरदहस्तापोटी मग मोठ्या प्रमाणात पिस्तुलांचे परवाने देणं असो किंवा मग
प्रकरणांचा पूर्ण तपास होत नसावा. यानंतर आपण त्यात पाहिलं की संथ गतीनं तपास जातोय कुणाच्या सरी सांगण्यावरून, आणि एकंदरीतच गुन्ह्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. पण त्याला कंट्रोल करण्याचं काम हे जिल्हा पोलीस अधीक्षक करण्यामध्ये कुचकामी ठरतात, हे आता आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. तुमचं काय निरीक्षण आहे मराठवाड्यामध्ये, खास करून या बीड जिल्ह्याबद्दल? नाही, मुद्दा कसा आहे याच्यामध्ये, की आपण धनराज वंजारी सर जे आता बोलले ना, की बा प्रशासनातच असे लोक आणायचे. तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात आली असेल, की नवीन मंत्रिमंडळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले जे आता सध्या रस्सीखेच चालू आहे ती पालकमंत्री पदाबद्दल. आणि पालकमंत्रीपद जिल्ह्याचं कशासाठी पाहिजे, तर जो कोणी पालकमंत्री होतो तो पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फेवरेबल असलेले किंवा आपल्या अत्यंत जवळचे असलेले सगळे अधिकारी त्या जिल्ह्यात आणून बसवतो आणि मग त्याच्या मार्फत सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशा तो करून घेतो. हे फक्त बीड जिल्ह्यातच होते असं नाही, हे महाराष्ट्राचं झालं असेल कदाचित, असं मराठवाड्यात तर होतेच होते. आणि मग यामधून ते पालकमंत्र्याच्या हात, मग त्याच्या पक्षाचे असलेले आमदार खासदार, मग त्याच्या पक्षाचे असलेले नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जे चांगलं राजकीय म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांना पोषक असेल अशाच कारवाया प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे झालं काय माहित आहे का, की समाजामध्ये पोलिसांचा जो धाक राहायला पाहिजे होता तो आता राहिलेला नाही. आणि त्यामुळं जे गुंड आहेत किंवा ज्या अशा प्रवृत्ती आहेत, या आता ज्या ज्या पद्धतीनं छाती ठोकपणे समाजामध्ये वावरत आहेत, त्याला हे सगळ्यात प्रमुख कारण आहे. कारण त्यांना माहित आहे की आपण काही जरी केलं आणि एखाद्या राजकीय नेत्याला घेऊन जर पोलीस ठाण्यात गेलं तर आपण एक अर्ध्या तासात बाहेर येतो, सही सलामत बाहेर येतो. ही महाराष्ट्राची आजची स्थिती झालेली आहे. आणि सगळ्यात जर याला पायबंद घालायचा असेल तर पहिल्यांदा आता बघा तुम्ही, की संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणाचं हे गुन्हेगाराचं कृत्य आहे आणि गुन्हेगाराला कोणताही जात पंथ धर्म नसतो. असं असतानाही या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज जो कोणता वाद होत आहे तो मराठा वर्सेस वंजारी. काही कारण नाही हे वाद होण्याचं. आता काही निवडणूक नाही, मतदान करायचं नाही, काही नाही. अरे ज्या नृशंसपणे, ज्या क्रूरतेने त्याला मारलं, ज्या कोणी मारलं असेल, अशा ज्या पद्धतीने त्याला मारलं त्या पद्धतीनं कसाही बकरा सुद्धा कापत नाही, इतक्या निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली. आणि त्याच्या गुन्हेगाराला शिक्षाही झाली पाहिजे असा आवाज उठण्याच्या ऐवजी त्यामध्ये वेगवेगळे असे जातीपातीचे ना याचे सूर उठत आहेत आणि त्याला कोणी काही म्हणायला तयार नाही. एकीकडे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने एक म्हणायचं, तिसऱ्याने पाठराखण करायची, मध्येच बहुजन वर्सेस ओबीसी वाद काढायचा. अशा जर राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये घुसत असेल आणि पोलिसांचे किंवा प्रशासनाचे हात जर बांधले जात असतील अशा गोष्टीमुळं, तर ही गुन्हेगारी थांबायची कधी आणि कशी, हा मुख्य प्रश्न आहे. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यामध्ये जर आज अडचणीची बाब असेल तर ती हीच आहे. संतोष देशमुखच्या खुनाकडे एक गुन्हेगारी कृत्य म्हणून पाहायला कोणी तयारच नाही. ओबीसी नेते वेगळं बोलतात, बहुजन समाजाचे नेते वेगळं बोलतात. अरे गुन्हेगाराला कुठं जातपात धर्मपंथ असते का? हे कुठलं पद्धत आहे? म्हणजे आता तुम्ही तुमचे अधिकारी आणता, आमचे अधिकारी, एसआयटीत कोण असावं, एसआयटीत कोण? चांगले अधिकारी महाराष्ट्रात नाहीत. चांगल्या अधिकाऱ्याच्या हाती तपास दिला तर होत नाही. चांगले अधिकारी गुन्हेगाराला तुरुंगाचे शिक्षेपर्यंत नेऊ शकत नाहीत. ती भाषा होत नाही ना आज दुर्दैवानं आजही त्या खुनामध्ये राजकारणच होत आहे. हे महाराष्ट्र असा कधी होता? म्हणजे वंजारी सर या खात्यामध्ये इतके वर्ष होते, ते तर माझ्यापेक्षा याच्या बाबतीमध्ये फार चांगलं सांगू शकतील. पण ही जी वाईट अवस्था झाली ना, ही खरोखर मराठवाड्यासाठी तर शर्मेची बाब आहेच आहे, महाराष्ट्रासाठी आहे. बरोबर. आता आपण बघूया की बीड मधला कन्व्हिक्शन रेट काय. एक सीआयडीचा रिपोर्ट त्याच्या अहवालानं, म्हणजे त्याच्या अहवालाच्या सोबतीनं मी ही आकडेवारी मांडतो की 2022 मध्ये शिक्षा
आरोपीला मिळण्याचं प्रमाण कन्व्हिक्शन रेट हे 11.69% म्हणजे 11.79% आहे. हा थर्ड वर्स्ट जिल्हा मानला जातो या राज्यामध्ये. कारण त्या 2022 मध्ये सुद्धा मुंबईमध्ये 94.10% रायगडमध्ये 78.4, अमरावती ग्रामीणमध्ये 74.59% हे कन्व्हिक्शन रेट आहे. आणि कन्व्हिक्शन रेटचा मुद्दा अनेक वेळा हा चर्चेला येतो. आता त्या बीड जिल्ह्यामध्ये जी आकडेवारी 2022 आहे ती 2018 पासून साधारणतः घटल्याचं पाहायला मिळतं सीआयडीच्या रिपोर्टच्या अनुसार. 2021 मध्ये तर 13% होता. 2020 ला 21.1% कन्व्हिक्शन रेट होता. आणि पूर्वी तर इथलं प्रमाण कन्व्हिक्शन रेटचे चांगलं होतं. जी आकडेवारी मिळते ती 36 वगैरे 35-36च्या आसपास ती आकडेवारी होती. 2022 मध्ये बीडमध्ये 11.79 असं मी सांगताना परभणीमध्ये सुद्धा अत्यंत कन्व्हिक्शन रेट हा खाली गेला 9.61%. नाशिकमध्ये सुद्धा 11.76%. पण बीडची चर्चा सुरू असल्यामुळे ती तुलना मी करतो. आणि सुरेश दास आता असं म्हणाले की या वर्षीचा जो कन्व्हिक्शन रेट आहे वंजारी सर तो 3.5% असं तिथल्या बीड जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांनी असं म्हटलेलं आहे. आता 2024 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या काळामध्ये 39 खून झालेत. त्याचा तपासही झाला. पण 5 वर्षामध्ये गुन्हे जे नोंदवले गेले अत्यंत भयंकर प्रमाणाचे, ज्याची तीव्रता जास्त आहे खुनाचे ते 765 इतकी नोंद झाली आहे. आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये बलात्कारांचं प्रमाण 5 वर्षाचं 782 इतकं आहे. आणि ती सुद्धा आकडेवारी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेली आहे. याचा अर्थ जे म्हणून काही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद होते. आणि त्या गंभीर गुन्ह्यांमुळे आणि त्याच्या क्रूरतेमुळे ते गुन्हे चर्चेत येतात. आणि बिहार आणि उत्तर प्रदेशची ओळख आपल्याला अशा पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून झाली आहे, खास करून बिहारमध्ये. हा जो कत्लेआम नावाचा जो काही प्रकार आहे तो बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सरेआम लुटमार असेल आणि बलात्काराचं प्रमाण सुद्धा हे बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुळात हे सगळं करून कन्व्हिक्शन रेट अत्यंत कमी आहे, अत्यल्प आहे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये. वंजारी नाही, कन्व्हिक्शन रेट आपण कमी केला म्हणजे समाजामध्ये सुरक्षेची भावना वाढली, गुन्हे कमी झाले असा त्याचा अर्थ लावणं हे बोरीला बोकड बांधल्यासारखं होईल. प्रश्न इथे कसा आहे, मी थोडंसं याच्यामध्ये विस्ताराने एवढ्यासाठी बोलेल की 2009 साली म्हणजे आजपासून 25 वर्षापूर्वी कन्व्हिक्शन रेट कसा वाढला जाईल. कारण कन्व्हिक्शन रेट हा सातत्याने महाराष्ट्राचा खाली होता. 9, 8, 7 असा 10च्या वर नव्हता, 2 फिगर्स नव्हत्याच. मग तो कसा वाढला जाता त्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये संजू दयाल होते, नवल बजाज होते, सदानंद दाते साहेब होते आणि एन रॉय होते. त्या समितीमध्ये मी एक सदस्य नॉन IPS म्हणून होतो. आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला तेव्हा सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे आम्ही ठरवले. ते पहिला मुद्दा म्हणजे असा की कन्व्हिक्शन रेट जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर तो IPC म्हणजे आताचं जे BNS नवीन कायदा आलेला आहे त्यातील 3 वर्षाच्या वर शिक्षा असलेले गुन्हे आपण कन्सिडर केले पाहिजे. कारण अशासाठी सांगतो की नंतरच्या वर्षांमध्ये काही स्टॅटिस्टिकल फिगर म्हणजे कागदावरची कोष्टकं मांडत असताना त्याच्यामध्ये सर्व गुन्हे घेण्यात आले. म्हणजे LAC गुन्हे, लोकल ऍक्ट क्राईम ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ट्रॅफिक ऍक्सिडेंट असतील, त्याच्यामध्ये पिटा ऍक्ट असेल, त्याच्यामध्ये MECR असतील, मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करून आलेले CR असतात, क्रुएल्टी टू ॲनिमल असेल, गॅम्बलिंग ऍक्ट असेल, प्रोहिबिशन असेल, आर्म्स ऍक्ट असेल, NDPS असेल, असे खूप ऍक्ट आहे. हे सगळे कायदे त्याच्यामध्ये घेऊन या कायद्यातले गुन्हे त्याच्यामध्ये समाविष्ट करून नंतर 2 वर्षांनी गुन्ह्याच्या कन्व्हिक्शनचं प्रमाण हे 53% झालं असं दाखवण्यात आलं. आणि मग खूप तुझ्या गळा माझ्या गळा साधा सत्कार करून घेण्यात आले गृह मंत्रालयामध्ये की आम्ही गुन्ह्याचं प्रमाण वाढवलं. वस्तुस्थिती अशी आहे की गुन्ह्याचं कन्व्हिक्शनचं प्रमाण जर वाढलं असेल आणि दोषसिद्धी खरंच तुम्ही जास्त पर्सेंटेज मध्ये न्यायालयात मिळवली असेल तर त्याचं प्रतिबिंब हे जनसाधारणाच्या दैनंदिन जीवनाच्या सुरक्षिततेची जी भावना आहे
त्यामध्ये पडलं पाहिजे, ते पडताना दिसत नाही. आजही जर तुम्ही गुन्ह्याची परिस्थिती बघितली तर कन्व्हिक्शन रेट बरोबर समाजाची सुरक्षितता याला जोडणं हे विसंगतीचं लक्षण आहे असं दिसून येतंय. एवढे बलात्कार, आता तू जे वाचून दाखवलेले आहे त्या फिगर्स मी रिपीट करत नाही, एवढे बलात्काराचे गुन्हे, एवढ्या चोऱ्या माऱ्या, एवढी धमकी, एवढे खंडणी, एवढे किडनॅपिंग, अपहरणाचे गुन्हे तिथे घडत आहेत. खरंच तुम्ही कन्व्हिक्शन रेट कितीही वाढवा, अहो जिथे कायद्याचा धाक राहिलेला नाही, मनसुख हिरेन सारखं प्रकरण घ्या, अनेक प्रकरण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू शकतो की ज्या प्रकरणांमधून हे दिसतं की राजकीय गुन्हेगारीकरण ज्या थरावर पोचलेला आहे त्या थरावर हा भाग निस्तारणं खरंच कठीण आहे. त्या समितीमध्ये दुसरा मुद्दा आम्ही घेतला होता की न्यायालयामध्ये गुन्हे दोष सिद्धी प्राप्त का होत नाही, का ॲक्विटल होतं, कारण जे विटनेसेस आहे ते विटनेस टिकत नाही, होस्टाईल होतात. का विटनेस होस्टाईल होतात? कारण अनेक विटनेसेसना त्या बॉक्समध्ये जाऊन 4, 5, 6, 10 वर्षानंतर जेव्हा आपलं जबानी द्यायची असते, पुरावा सादर करायचा असतो, तेव्हा ते पुरावा सादर करू शकत नाही. त्याचंही कारण राजकारणाच्या गुन्हेगारीमध्ये आहे, कारण त्यांना धमकावण्यात येतं, त्यांना विसर पडलेला असतो, काहींचं वय झालेलं असतं. अशा अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये, फार मोठा विस्तृत रिपोर्ट आम्ही त्यावेळी संजीव दयाळ साहेबांनी स्वतः टाईप करून रिपोर्ट दिलेला होता. जर अशा गोष्टी तुम्हाला फक्त कागदावर कोष्टकं मांडायची नसतील आणि ताकाला जाऊन भांडण न लपवता बोलायचं असेल तर स्पष्टपणे कबूल केलं पाहिजे व्यवस्थेने आणि शासनाने की आम्ही जनसाधारणाच्या सुरक्षिततेची भावना या महाराष्ट्रामध्ये राबवू शकलो नाही, त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही. ते खरं गुन्हेगारीकरणाचं कमी झालं असं म्हणता येईल. ते जर होत नसेल, आज प्रत्येक म्हणजे संध्याकाळी कुठली मुली, अहो 4-5 वर्षाची मुल्या शाळेमध्ये तुमच्या सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. 2016ची जर टक्केवारी बघितली बालक आणि महिलांच्या गुन्ह्यामध्ये तर ती टक्केवारी पूर्ण भारतातली बिहार नंतर दुसरा क्रमांकावर महाराष्ट्र होता. नशीब बिहार पुढे गेला म्हणून पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र गेला नाही. ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आहे. हे शासकीय दरबारी आकडे त्यांचे दस्तावेजावरून मी बोलतोय, माझ्या पदरचा एक शब्द मी याच्यात बोलत नाही. ही वस्तुस्थिती आज किती लोकांना उमगलेली आहे. आणि मी तर म्हणेन ज्या जनतेला ही उमकायला पाहिजे, तुम्ही संत साहित्य, संत संस्कृती, सगळं सांस्कृतिक पुरोगामित्व मिरवता, हो छत्रपती फुले, शाहू आंबेडकर सगळे मिरवता, पण निवडून देताना काही असो त्याच्यात घोटाळे होत असतील, ईव्हीएमचे म्हणा, काय असेल कारण, लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी ज्यांनी ही लोकशाही राबवायची ते कोण आहेत? ते गुंड प्रवृत्तीचे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अशा प्रकारचे नेते, मिनिस्टर झालेले, ज्यांची नावं उघड्यावर सगळ्या चॅनल महाराष्ट्रातल्या देशातल्या बोलतात आहे, असे नेते निवडणुकीतून निवडून जातात कसे? आणि म्हणून मग सरतेशेवटी जनतेला या महाराष्ट्रातल्या आत्मपरीक्षण करायला लावणारी ही परिस्थिती आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर तुमची पिढी याहून दुर्धर प्रसंगाला, याहून दुर्धर जीवनाला सामोरी जाईल. आणि ही आज काळाची गरज म्हणून हे करणं भाग आहे. व्यवस्थेला माझी विनंती आहे, दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, वेळीच याच्यामध्ये दखल घेणं आवश्यक आहे. ही व्यवस्था आमूलाग्र पद्धतीने बदललीच पाहिजे. हे जर झालं नाही तर आमच्या पिढ्या ह्या असुरक्षितच राहतील. त्या मुद्द्यावर मी खरं तर येणार होतो की गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरंच शांत आहेत का? की त्यांनी म्हटलं बीड जिल्ह्यातली गुंडगिरी आपण संपून टाकू आणि बीड जिल्ह्यातली गुंडगिरी संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं म्हणत असताना त्यांच्या सरकार समोरचं हे सर्वात मोठं संकट आहे अगदी सत्ता स्थापन झाल्यापासूनच की मंत्र्याचाच राजीनामा मागितला जातो आणि तोही सत्ताधारी आमदारांकडून, विनायक एकबोटेचे. नाही, ते याच्यामध्ये काहीच वाद नाही की गृहमंत्र्याचं किंवा गृह मंत्रालयाचं पोलिसावर किंवा याच्यावर नियंत्रण असावं आणि गुंडगिरी किंवा राज्यात शांतता सुव्यवस्था राखण्याचं त्यांचंच काम आहे. पण मुळामध्ये प्रश्न असा आहे, आपण जर बीड जिल्ह्याचा विचार केला तर एकूण आपण बीड जिल्ह्याची राजकीय जर स्थिती पाहिली तर जसं लातूरमध्ये विलासराव देशमुख किंवा नांदेडमध्ये अशोक चव्हाण आहेत, असे जे नेते, भारदस्त नेते बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तिथं कोणी राहिलेलं नाही. याच्यापूर्वी केशरकाकी क्षीरसागर होत्या.
त्या वयानं ज्येष्ठ असल्यामुळं त्यांना सगळीकडे एक चांगला मान सन्मान होता. त्यानंतर तो गोपीनाथ मुंडेला मिळाला. आता जे तिथं नेते आहेत पंकजा किंवा धनंजय मुंडे, हे दोघे तरुण आहेत आणि नवीन पिढीचे आहेत. पण दुर्दैव असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आज टीकेचे लक्ष जर कोण बनत आहे तर धनंजय मुंडेच बनत आहेत. आणि जे लोक टीका करत आहेत त्यांनी धनंजय मुंडेचं नेतृत्व उभं केलेलं आहे. आणि आज म्हणजे सत्ताधारी असो की विरोधक असो, नैतिकदृष्ट्या जर विचार केला तर बीड जिल्ह्याच्या परिस्थितीबद्दल या दोघांनाही बोलायचा तसा नैतिक काही अधिकार नाही. आणि जर यांना नैतिक अधिकार दोघांनाही नाही तर मग आता हे सावरणार कोण, अशी महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची एकंदर परिस्थिती झालेली आहे. मुळामध्ये देवेंद्र फडणवीस असो किंवा अजितदादा, हा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं आहे? नाही मुख्यमंत्री, मी तेच सांगतो ना की अजितदादा पवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो, आज जे महाराष्ट्राचे जे 3 प्रमुख शिलेदार आहेत यांनी एकत्र येऊन या बीड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार चालू आहे, जे काही गुन्हेगारीकरण आहे, याला आळा घालण्यासाठी जर वेळ प्रसंगी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा लागला तर तो घ्यावा. जो कोणी संतोष देशमुख प्रकरणातले जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा कठोरात कठोर होईल यासाठी या तिघांनी प्रयत्न करावे. आणि तसा विश्वास या तिघांनीही जी राज्यातल्या जनतेला देण्याची आज नितांत गरज आहे. कारण आज बीड आहे, उद्या हे लोन जिल्ह्या जिल्ह्यात पसरायला वेळ लागणार नाही. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर कठोरात कठोर निर्णय घेणं हे आज फडणवीस यांचं काम आहे. आणि त्या निर्णयाला सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राहणं अत्यंत गरजेचं आहे. तरच या महाराष्ट्रामध्ये यापुढे काही चांगले दिवस दिसू शकतील. नाही तर आज संतोष देशमुख गेला म्हणजे रामदासानं म्हणल्यासारखं, मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. जे धनंजय वंजारी सर, राजकीय गुन्हेगारी करण्याच्या बाजूला एक राजकीय दांभिकत्व सुद्धा आहे. इथे मी उदाहरण देऊन सांगेल की मुख्यमंत्र्यांनी आता हल्ली विधानसभेच्या पटलावर जे भाषण केलं, त्यांनी जे त्यांचे विचार मांडले, त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला फार व्यवस्थित असा. ते म्हणाले की संतोष देशमुखच्या खुनाशी दुरान्वयानेही संबंध असेल अशा माणसाला सुद्धा सोडणार नाही. आणि त्याच भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की आम्ही जिल्ह्याच्या SP ची बदली केलेली आहे. आता प्रतिपक्षांनी हे विचारायला पाहिजे होतं की जिल्ह्याच्या अधीक्षकांची बदली का केली, कशामुळे केली, अकार्यक्षम आहे, सक्षम नाही, की त्या गुन्ह्या संदर्भाने जर बदली होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे. कमिशन आणि ओमिशन, काही करणं किंवा काही न करणं, जे जर गुन्ह्याला सहाय्यभूत असेल तर दोन्ही गुन्हेच आहे. तर याच्यामध्ये जर SP ला तुम्ही बदली करता आणि म्हणता दुरान्वयाने संबंध असेल तरीही आम्ही कोणाला सोडणार नाही, तर मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा संबंध काय आहे त्यांची बदली करण्याचा हे सभागृहाच्या पटलावर सांगितलं पाहिजे. आणि जर संबंध असेल तर त्यांना आरोपी म्हणून अटक करायला तुम्हाला काय भीड घातलेली आहे. जोपर्यंत असे जिल्ह्याचे प्रमुख, ठाण्याचे प्रमुख, एखाद्या विभागाचे प्रमुख अटक होणार नाही, नुसतं बदल्याहून इकडे तिकडे करत असतील, नंतर काही दिवसांनी परत त्या ठिकाणी बदलीवर आणत असते, अनेक उदाहरणं आहे सांगण्यासारखे. तर कुठेतरी तुमची सिस्टीम ही तुमच्या हातात आहे हे तुम्ही दाखवता, पण सिस्टीम तुम्ही खऱ्या अर्थाने गुन्हेगारी कारणासाठी वापरता हे म्हणणं जास्त संयुक्तिक राहील. एवढे मोठे वरिष्ठ अधिकारी असताना हे प्रकार जर घडत असतील तर आम्ही त्यांना काय देतो. दुसरं उदाहरण मनसुख हिरेंचं सांगतो. मनसुख हिरेंच्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये गेलेले पेपर तुम्ही फक्त बघा. त्याच्यामध्ये एक अधिकारी जे सांगतो ते नंतर काही दिवसांनी सांगतो की नाही, ते मी असंच ऐक्यू माहिती दिली होती. अहो, ज्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे 2 वर्ष जेलमध्ये राहतात,
त्याच्यामध्ये जो पोलीस कमिशनर आरोप करतो तो पोलीस कमिशनर सांगतो मी ऐक्यू माहितीच्या आधारे आरोप केलेले होते. ही काय परिस्थिती आहे? याचा थोडासा बारकाईने विचार करा. आमच्या राजकारणाच्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये दांभिकत्व, मी पक्षाचा इथे अजिबात उल्लेख करणार नाही, कारण सगळीकडे तुम्हाला शोधून बघितल्यावर ही मेख दिसेल गॅनबाची की जिथे तिथे तुम्हाला हे दांभिकत्व आहे. जनतेला सांगायचं एक, करताना करायचं दुसरंच, आणि तुमच्या मनात असतं तिसरंच. हा जो प्रकार आहे ना, हा खरं महाराष्ट्राला या गुन्हेगारीच्या खाईमध्ये ढकलतो आहे. रोज लोक तुमच्या आमच्यासारखे उघड्या डोळ्यांनी बघतात, काही त्याच्यातले टाहो फोडतात, काही गोष्टी मांडतात, अनेक गोष्टी बाहेर येतही नाही, आणि शेवटी न्यायालयामध्ये काय होतं, निर्दोष सुटलेले आहे. रात्रीचा सकाळचा शपथविधी, त्याच्या आधी पाटबंधारे, त्याच्या आधी 72,000चं ते हे सगळं जनता काय मूर्ख, जनतेला इतकी दिशाभूल करता तुम्ही. जनता एवढी खुळी आहे की त्यांना काहीच कळत नाही. खरे गुन्हेगार हे राजकारणात आहे, खरे गुन्हेगार हे दांभिकतेची भाषा वापरून लोकांची दिशाभूल करतात आहे. हे कधीतरी कबूल करणार आहोत. जी, या गुन्हेगारांच्या पाठीशी महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते असल्याशिवाय या गुन्हेगारांचं फावत नाही, आणि ते एवढ्या धाडसानं कामही करत नाही. राजकारणांचं गुन्हेगारीकरण झालं, गुन्हेगार राजकारणात आले आणि नंतर ते नेतेही झाले, असंही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून वाल्मिक कराड सारखा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस हा लाडकी बहीण योजनेचा परळीचा समितीचा अध्यक्ष बनतो, किंवा धनंजय मुंडे यांच्या सोबतीनं तो काम करतो, आणि धनंजय मुंडेंना आपलं राजकारण आणि आपलं सगळंच आर्थिक राजकारण सुद्धा, अर्थकारण सुद्धा या वाल्मिक कराड याच्या खांद्यावर जबाबदारी देऊनच त्यांना त्यातून पुढे राजकारण ते आपलं सगळं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. हेही आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या या सगळ्या अशा काही असंख्य घटना, घडामोडी या सातत्यानं आपल्या ऐकिवात येतात, पण इतक्या मोठ्या मंचावर मात्र त्याची चर्चा होत नाही. ती मस्साजोग प्रकरणामुळे ती या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घडामोडी, या सगळ्या गुन्हेगारी विश्वातल्या ही सगळी आकडेवारी ही आपल्या पुढे या घडीला आलेली आहे. म्हणून आपण या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा मान्यवरांच्या सोबतीनं केली. खूप धन्यवाद धनंजय वंजारी सर आणि विनायक एकबुटे सर. तुमच्यामुळे अनेक प्रश्नांना आपण वाचा फोडू शकलो का? या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याकडे नाही, माझ्याकडे नाही, पण जनतेच्या मनामध्ये या प्रश्नांची चर्चा व्हावी, आणि या अँगलनं सुद्धा त्यांनी ही चर्चा घडून आणावी, या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी विचार करावा, हाच या चर्चेमागचा हेतू होता. आणि गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची चर्चा क्रमांक 1 वर होते आहे. बातम्या होत आहेत, हेडलाईन्स होत आहेत. देशातल्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा रोज या संपूर्ण बीड प्रकरणातल्या वेगवेगळ्या सगळ्या कहाण्या पुढे येत आहेत, आणि म्हणून आपण ही चर्चा करतोय. खूप धन्यवाद तुमचे आणि प्रेक्षकांचे सुद्धा. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा, आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावं वेगवेगळ्या व्हिडिओचं, त्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.